तर चला सगळ्यांना शुभ दुपार. आज आपण 3 वाजता जमलेलो आहोत. आपण जे शिवसर्वोदय शास्त्र भाग 1 शिकलो, त्याच्यामध्ये संकल्प पेरणी आपण शिकतो. संकल्प म्हणजे जे काही कामं करायची आहेत आपल्याला, छोटी असू देत, मोठी असू देत, ती ठरवणं, वहीमध्ये लिहिणं. नुसती वहीमध्ये लिहिलं ना तरी सुद्धा होतात. कारण लिहिण्यालाच एक सामर्थ्य आहे, मेंदूमध्ये आपण सोडतो. ब्रेन बोटांच्या ज्या नवज आहेत त्याने मेंदूमध्ये सोडतो, म्हणून डायरीमध्ये जरी लिहिलं तरी त्याला बळ आहेच आहे. पण संकल्प लिहिणं, संकल्प पेरणी त्याला म्हणतो ना आपण. 2-3 दिवस आधी प्रतिपदेच्या ही संकल्प पेरणी करतो. त्यानंतर प्रतिपदेला जशी प्रतिपदा असते अमावस्येनंतरची, पौर्णिमेनंतरची. आता मी तुम्हाला एक सांगितलं की अमावस्येनंतरची, आता तर उद्या अमावस्या, आजच सुरू झाली बहुतेक. आज सुरू होणार आहे रात्री 8 पासून. तर आज रात्री 8 पासून उद्या काहीतरी संध्याकाळपर्यंत आहे. तर उद्या आपण ध्यान करूयात. ग्रहण पण आहे उद्या, सूर्यग्रहण आहे, मोठं ग्रहण आहे. ढवळा ढवळ करणार आजपासूनच सुरू झाले बघा इफेक्ट. तर त्याचं ग्रहण कालावधीत आपण काही विशिष्ट संकल्प पेरले पाहिजेत उद्या. कारण ग्रहण मला वाटतं 2 ते 6 आहे. तुम्हाला माहिती असेल तर टाका चॅट बॉक्स मध्ये. मला माहिती नव्हतं, आता जस्ट मीटिंग साठी मी म्हटलं बघू, ते काहीतरी 2 ते 6 वाचायला मिळालंय. इंडियात तसं नाहीये त्याचा फारसा इफेक्ट, पण तरी आपल्याला पाळायचंच आहे. तर हा, भूकंप झालेले आहेत, बातमी आपण ऐकलीये. तर चला आता आधी आपण त्या भूकंपाच्या ठिकाणी, म्यानमार आणि बँकॉक इथे मोठे भूकंप झाले. 7.7 चे, कोणी 7.9 चे म्हणतंय. मोठ्या मोठ्या, हा 2 ते 6 आहे. मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स पडलेल्या आहेत. तर चला आपण थोडीशी सामूहिक चेतना पेरून घेऊ. डोळे मिटून घ्या. हे करायचंच आहे आपला, हा महत्वाचा संकल्प असला पाहिजे ना. आता उद्याच्या प्रतिपदेचे संकल्प हे दुसऱ्यांसाठी, हे सगळं करायचंय उद्यापासून. जेवढं आपण दुसऱ्यांसाठी करू तेवढं ऊर्जा आपल्याकडे येणार आहे. आणि हेच काम आपलं आता तरी, यासाठीच आपण या धर्तीवर आहोत. तर आपल्याला नेमून दिलेलं काम, ज्याच्यासाठी आपला पर्पज आहे, मोठा पर्पज आहे हा बघा, लाईफ पर्पज आहे हा. तर ह्याला एक शांती समाधान आपल्याला लाभतं, की जे कुठल्याही गोष्टीने शांती समाधान लाभू शकत नाही. तर चला आधी ते पेरून घेऊयात. डोळे शांत मिटून घ्यायचे आहेत. बँकॉक आणि म्यानमारला जायचं आहे आपण व्हायब्रेशनल स्वरूपात. मी बँकॉक फिरून आलीये, सगळे बुद्धाचे टेम्पल बघून आली. मला बुद्धाने एवढं ओढून नेलं होतं तिकडं सगळं. बँकॉक, थायलंड आणि म्यानमारला पण खूप जायची आतुरतेने ओढ लागलेली होती. पण या सगळ्या दंगली आणि काय काय तिथे चाललंय. खरं माझी मैत्रीण पण आहे तिथे, एक आमच्या USA च्या टीमची. पण योगच नाही, म्हणजे सगळी बंदीच आहे, ट्रॅव्हल कंपन्या नेत नाहीत तिकडे. त्यामुळे ते राहून गेलंय. तर आता व्हायब्रेशनल स्वरूपात जाऊयात आपण तिथे. चला सगळ्यांनी हातात हात घालूयात. सर्कल करायचं आहे. सर्कलला खूप महत्व आहे. सर्कलची जी ऊर्जा आहे, त्याचा जो टँजंट असतो सर्कलला छेदून जाणारा, आपण गणितात शिकलोय टँजंट. मराठीत नाही माहिती मला काही. पण तो टँजंट आहे, त्याच्यामध्ये प्रचंड वेगाची फोर्स असतो, ऊर्जा असते. तर आपण एक सर्कल करून थायलंडला पोहोचलो आहोत, आधी बँकॉकला. तिथे जे काही धुमाकूळ झाला आहे, बातम्या काय खऱ्या खोट्या काही असू देत, पूर्ण आपण बँकॉकला ऊर्जा पोहोचवत आहोत. प्रकाश पाठवत आहोत. आपल्या सगळ्यांना आधी कनेक्ट करायचं आहे प्रकाशाच्या सोर्सला. प्रकाशाचे सोर्स, आता तरी आपल्या जवळ सूर्य आहे. अजून येणार आहेत धर्तीवर वेगळे वेगळे चंद्र सूर्य. पोर्टल ओपन होणार आहेत. येत आहेत ग्रह पण. जसे देवदूत एंजल्स येत आहेत, तसे चंद्र सूर्य इतर ग्रह सुद्धा बदलत आहेत, स्वतःच्या स्वरूपाला येत आहेत. तर आपल्या प्रकाशाच्या स्वरूपाला आता पृथ्वीचा जो सूर्य आहे त्याला कनेक्ट होऊयात. संपूर्ण प्रकाशमय ऊर्जा घेऊयात. आपल्या हायर चक्रातून आपण ही सगळी ऊर्जा, अँकर करत आहोत.
आपल्या सर्वांच्या तर्फे जो एक वर्तुळ झाला आहे त्या वर्तुळातनं सगळी ऊर्जा टँजेन्शियल या बँकॉक थायलंड सगळ्या प्रदेशाला जात आहे. आपण सगळ्यांना प्रेम प्रकाश पाठवत आहोत. जे काही आत्मे दुखावलेत, वेदना झाल्यात, आपल्याला चित्र बघताना सुद्धा धस्स होतं, त्या सगळ्या त्यांच्या हृदयावरच्या वेदना सगळ्या हील होत आहेत, झाल्या आहेत. आपल्या प्रेममय प्रकाशाने सर्वजण हील झाले आहेत. झाडे, नद्या, पाणी, तलाव, मनुष्य, पक्षी, प्राणी, बिल्डिंग्स, माती, भूमाता सर्व हील झाले आहेत. सर्वजण पाचव्या आयामात पोहोचले आहेत. ज्या कोणी शरीर सोडली आहेत ते सर्वजण या धक्क्याने पाचव्या आयामात पोहोचले आहेत. हाच अजेंडा आहे. आता जे जे घडेल ते सर्व एकतर पाचवा आयाम, नाहीतर वेगळा प्लॅनेट, वेगळा चेतनेचा स्तर. तर सगळेजण रिलीज होत आहेत बंधनातून, या मायाजाळाच्या पाशातून. सर्वजण तिथले लिबरेट होत आहेत. सर्वांना या धक्क्याने, या भूकंपाने मुक्तीची, मोक्षाची ऊर्जा आपण दिली आहे. चला आता आपण जाऊयात म्यानमारला. संपूर्ण म्यानमारला पण प्रेममय प्रकाश आपल्याकडे जो सूर्याकडून येत आहे तो आपण देत आहोत. ज्यांनी शरीर सोडली आहे त्या सगळ्यांना मुक्तीची, मोक्षाची ऊर्जा. इतरांना सगळ्या यातना, धक्के, मानसिक, शारीरिक, इजापती, दुखापती, जे जे व्यथा निर्माण झाल्या त्या सगळ्या हील झाल्या आहेत. लवकरात लवकर दुःख निघून गेली आहेत. सर्व व्यवस्थित झालं आहे. सर्व प्रदेशाला, सर्व देशाला एक पूर्ण प्रोटेक्शनची ऊर्जा आपण देत आहोत. सेफ, सिक्युअर्ड प्रोटेक्शन. तुम्ही जर बघितलं असेल व्हिडिओ, मी आता 2-4 मिनिटं बघितला, त्याच्यामध्ये काही बिल्डिंग फार माती झाल्यात तर त्याच्या शेजारी बिल्डिंगला काही धक्के बसलेले नाहीत. किती अमेझिंग असू शकतात घटना बघा. तर हे सर्व सेफ, सिक्युअर्ड, प्रोटेक्टेड झोन मध्ये गेले आहेत. संपूर्ण प्रोटेक्शनचं ऊर्जा लेअर आपल्या प्रेमाने, प्रकाशाने निर्माण झालं आहे. सर्व आपल्या विश्वातील ऊर्जा या प्रदेशाला हिलिंगची ऊर्जा बहाल केली आहे. जिथे जिथे आता हे होणार आहे ते सर्व चांगलेच रिझल्ट देणाऱ्या घटना आहेत. सर्व पचवण्याची शक्ती सर्वांना मिळाली आहे. तटस्थ राहण्याची शक्ती आपल्या सर्वांना मिळाली आहे. धन्यवाद सर्वांचे. आपल्या मार्गदर्शक ऊर्जेचे धन्यवाद. आपण हे करू शकतो. आपल्याला करण्याची आठवण झाली. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. डोळे उघडा. तर हे एक डेमॉन्स्ट्रेशन केलं आता मी, आणि हेच करायचे आता आपल्याला प्रतिपदेच्या संकल्पामध्ये. हे फार महत्वाचं आहे आत्ताचं करणं, कारण उद्यापासून सूर्यग्रहण आहे आणि सूर्य म्हणजे आत्मा, आत्मे रिलीज होणार आहेत ना आता. अजेंडाच तो आहे विश्वाचा, वैश्विक
काय ब्रह्मांड, खरबो, युनिव्हर्स, मल्टी युनिव्हर्स अजेंडाच आहे. मोक्ष किंवा संपूर्ण आत्मेचं धुलीकरण स्वच्छ स्वच्छ स्वच्छ. ते आत्म्याचंच ग्रहण आहे आणि हे इफेक्ट खूप काळ राहणार आहेत आता जे सुरू होणार आहेत ते. उद्यापासून अजून खूप आणि घराबाहेर पडायचं नाही अजिबात आता. उद्या तर बिलकुल पडायचं नाहीये. उद्या आपण बहुतेक 2 ते 6 आहे ना ग्रहण काळ. आपण बघा तुम्ही रेडी झालात तर आपण पूर्ण कंटिन्युअस ध्यान ठेवू. कोणी कोणी येणार असेल करायला तर नुसतं म्युझिक लावून जरी बसलो तरी चालेल. ज्याला ज्या वेळेस जमते त्यांनी येऊन जॉईन व्हायचं, ग्रुप ध्यान करायचं. तर ते बघू आता काय येतंय मला. त्यानुसार मी टाकेल ग्रुपवर. तर तयारच राहायचे आता मीटिंगला कधी पण इमर्जन्सी. तर आजचा अजेंडा आपला शिवसर्वोदय शास्त्राचा आहे. तर कोणी बोलणार आहे का, काही अनुभव सांगणार आहेत का, तुमचे काय संकल्प पूर्ण झाले, कितपत झाले? अमृता मॅडमचे जास्त झालेत सगळ्यात. अमृता मॅडमचं बघा हातच वर झाला. मी बोलायला अमृता मॅडमचा आणि त्यांचा हात वर व्हायला. मॅडम बोला, व्हिडिओ सुरू करू शकता तुम्ही आणि बोलू शकता. तर सकाळी पण काय झालं मी सांगितलं नाही. सकाळी सांगते काय झालं ध्यानाचं. मला ना काल मी ठरवलं होतं ना तुम्हाला की झोपेतला प्रश्न नाही, तुम्ही ठेवा ना व्हिडिओ. तुम्हाला झोपेतला प्रश्न विचारला होता स्वप्नांचा. त्याचा अर्थ असा होता की एकदम असं धस्स होऊन पडल्यासारखं होतं का स्वप्नांमध्ये किंवा ध्यानामध्ये. आता झोप लागली ध्यानामध्ये तरी तसं होतं. त्यात मान दुखायचं काही संबंध लावू नका. तर त्याच्यामध्ये सुद्धा हे जे मायाजाळ सोडवता ना आपल्याला, त्यामुळे ते धक्के बसतायत बघा. म्हणजे आध्यात्मिक ह्याच्यात ऍस्ट्रल लेअर तो हे व्हायला लागतो, ऍक्टिव्हेट व्हायला लागतो. आणि आपलं जे स्थूल शरीर आहे त्याच्यातून आपण बाहेर पडू शकतो आपल्या कॉन्शियसनेस. पण या ऊर्जेलाही जोडण्याच्या गोष्टी आहेत. या ऊर्जा आपल्याला, आपण हायर ऊर्जेला जोडायला जातो आणि ते म्हणतात चल सुट आता या मायाजाळातनं. म्हणून धक्का देत होतो आणि पडल्याचं त्यामुळं होतं की हे सगळं भुलभुले आहे, खाली पडायचंय का, चल आता चल. म्हणजे दुसऱ्या ह्याच्यात न्यायची ती खूण आहे. तर बोला मॅडम. हा, तर सकाळी काय झालं तर हे प्रश्न आता मी म्हंटल होतं उद्या सांगेल आणि मला ना काय बोलायचंच हे होईना. मी काय करत असते, ऊर्जा जी बोलायला असते ना ती बोलत असते. काय याला माझं काही अजेंडा असतो तो बाजूलाच ठेवते ऊर्जा. तसंच आज झालं. मला काय बोलावं तेच कळेना. मी सांगितलं होतं आणि हे तेवढ्यात मॅडमच जे काय बोलल्या आपण बघितलं रेकॉर्डिंग बंद करून, त्यामुळे मला लगेच सगळं पॉइंट मिळाले ते. म्हणजे तुम्ही जे काय बोललात हे डीएनएचं आठवणं किंवा अजून त्याच्यातून काय काय पक्षी प्राणी यांचं आपलं नातं, आपल्या ऊर्जा आणि ऍक्च्युअली ऊर्जेची ती इच्छा होती ते बोलण्याची. आणि आज मी त्याच्यावर आता आता थोडंसं डिटेल बोलणार आहे संकल्प पेरताना. तर माझ्या लक्षात आलं, अरेच्या मला काही सुचत नव्हतं, वाटत होतंय बोलावं. आणि तुम्ही ते बोलल्यामुळे मला बरोबर हे पॉइंट आले पुढे, धर बोल, हे बोलायचंय ना तुला, बोल. असं झालं ते. तर धन्यवाद, आपण काय वेवलेंथ जुळल्या, आपल्या ऊर्जा एकत्र आहेत त्यामुळे असं होतं. बोला. हा, अनुजा पाटील मॅडमचा हात वर आहे नंतर. हा, अमृता मॅडम बोला. त्यांना आपल्या शिवसर्वोदय शास्त्राप्रमाणे आपण संकल्प पेरतो आणि ते पूर्ण झाल्यावर आपण जितकं सगळ्यांना सांगू तितकं आपले संकल्प अजून पूर्ण व्हायला मदत होते. याची अनुभूती तर खूप वर म्हणजे जेव्हापासून मी करते हे आणि जेव्हापासून मी शेअर करते तेव्हापासून मी घेते की मी शेअर केलं ना त्याच्यानंतर इमिजिएटली माझे मी संकल्पात लिहिलेल्या नसलेल्या गोष्टी पण जसं मॅडम म्हणतात इच्छा व्हायच्या आधी पूर्ण होतात तशा पद्धतीनं अनुभव येत आहेत आता. तर आत्ताच्या संकल्पाचं सांगेन की पौर्णिमेचा मागचा जो काही संकल्प होता त्याच्यात मॅडमनी सांगितल्याप्रमाणे मी कॉलम वाईज लिहिते की स्वतःचे, कुटुंबाचे, दुसऱ्यांसाठीचे किंवा इतर काही असं. तर त्याच्यात स्वतःचे मध्ये मी हेल्थ चेकअपची म्हणजे मी माझ्या आयुष्यात सगळ्यात पहिल्यांदा बॉडी हेल्थ चेकअप केलंय. कधीच दवाखान्यात जाऊन हेल्थ चेकअप केलं नव्हतं, खूप जणांचं ऐकून पण. मग ती अपॉइंटमेंट घेतली होती, ती कंपनी थ्रू होतं त्याप्रमाणे. तर ती अपॉइंटमेंट मिळावी माझ्या वेळेप्रमाणे, कारण आपले सेशन्स वगैरे असतात तर तिथे अर्धा दिवस वगैरे जातो. तर मी लिहिलं होतं की मला ती अपॉइंटमेंट माझ्या वेळेनुसार मिळावी म्हणून. आणि ऍक्च्युली ती तशी मिळाली. तो एक संकल्प झाला. त्याच्यानंतर त्याच्याच रिपोर्ट बद्दल लिहिलं होतं की सगळे रिपोर्ट एकदम परफेक्ट आहेत असं. आणि रिपोर्ट पण सगळे एकदम परफेक्ट आहेत. म्हणजे आश्चर्य म्हणजे तिथे जेव्हा फिजिशियनला सगळे टेस्ट झाल्यानंतर भेटायचं असतं तेव्हा भेटले तेव्हा ते म्हटले की
म्हणजे काहीच नाहीये का तुम्हाला, ह्याच्या आधी पण नव्हतं का, खरंच नाहीये का असं? कारण आता माझ्या जनरेशन मध्ये पण खूप सारे डिसिजेस वगैरे असतात. तर ते बोलताना म्हटले की चांगलं आहे, म्हणजे तुमची लाईफस्टाईल कशी आहे वगैरे त्यांनी मला विचारून घेतलं. आणि ते म्हटले की खरंच म्हणजे अप्रिशिएट करण्यासारखी गोष्ट आहे. मग मिस्टरांबद्दल पण विचारलं, म्हटलं नाही आमच्या दोघांचं म्हणजे हिस्ट्रीमध्ये आहे पण इन-लॉज कडं, पण हेल्थमध्ये काही आम्हाला दोघांना नाही. तर त्यांना आश्चर्य वाटलेलं ते सगळं ऐकून. तर ते दोन्ही संकल्प स्वतःसाठीचे होते ते. आणि तिसरा स्वतःसाठीचा होता की ज्ञानाच्या लेवलला आणि चेतनेच्या लेवलला हायर लेवलला चालले म्हणून. आणि म्हणजे बिलीव्ह होणार नाही, पण मी मागच्या एक 15 दिवसापासून स्वतःमध्ये काही बदल बघते त्या चेतनेच्या लेवलला. ते एवढे एक्स्ट्रीम आहेत की मी कधी इमॅजिन पण केलं नव्हतं की असं काहीतरी होईल. म्हणजे जसं मॅडमनी सांगितलं होतं की पुस्तक डोक्याखाली ठेवलं की त्या पुस्तकातल्या गोष्टी येतात. तर त्या पुस्तकाच्या पण बियॉन्ड काहीतरी येतं, जे की साहित्य अवेलेबलच नाहीये. म्हणजे पुस्तकात पण नाहीये, कुठं नाहीये, त्या गोष्टी पण यायला लागल्यात. ते चेतनेच्या दृष्टीनं मी जो संकल्प लिहिला तो मला अनुभवायला येतोय आणि तो कम्प्लीट झालाय आणि अजून पण होत राहील तो. कौटुंबिक रिलेटेड असा होता की आम्ही आता जे घर राहतोय त्याच्याबद्दल होता तो की ते आम्ही सेल आउट करून नवीन बघतोय. तर मॅडमना मी विचारलं होतं त्याच्याबद्दल. संकल्पात आत्ताच्या लिहिलं होतं, त्याच्या आधी काही लिहिलं नव्हतं. व्हिज्युअलायझेशनचं मॅडमनी सांगितलं होतं, त्याप्रमाणे मी म्हणजे थोड्या दोन गोष्टी कंबाईन केल्या होत्या, माझ्या स्वतःच्या करत होत्या तेव्हा. आणि मॅडमना विचारलं तेव्हा मला त्यांनी स्पेसिफाईड करून सांगितलं की पहिला एक करा आणि मग दुसरं करा, दोन्ही कंबाईन करून जाऊ नका, म्हणजे डिपेंडंट ठेवू नका एकमेकांवर. मग मी त्या पद्धतीनं व्हिज्युअलाइज करायला चालू केलं संकल्प लिहिल्यानंतर ना, आणि ते कम्प्लीट झालं. म्हणजे खूप 1-1.5 महिना ट्राय करत होतो आणि मी संकल्प लिहिला नव्हता त्याच्यात ऍक्च्युली. फक्त ट्राय करत होतो की कशाला सगळ्या गोष्टी संकल्पानुसार स्वतःसाठी करायच्या म्हणून. तर नव्हतं झालं. आणि हे व्हिज्युअलायझेशन करून संकल्प लिहिला आणि मॅडमनी सांगितल्याप्रमाणे व्हिज्युअलायझेशन केलं सिंगल गोष्टीसाठी त्या, म्हणजे फक्त सेल आउटच्या. आणि ते सक्सेस झाला, म्हणजे विदिन अ वीक, एका आठवड्यात ते कम्प्लीट झालं. तर तो एक कुटुंबाशी रिलेटेडचा म्हणजे बघा, संकल्प. फ्लॅट विकला गेला त्यांचा. आठ फ्लॅट आठ विकला गेला 8 दिवसात. हे लक्षात घ्या, भरपूर लोक आले त्यांना. दीड हा. महिना लोक यायचे, त्यांना आवडायचा, पण हम्म. ते परत काही रिप्लाय करायचे नाहीत, असं व्हायचं. मग हम्म. मी काय आपल्या ह्या टेक्निक वापरल्या नव्हत्या त्या गोष्टींसाठी. मग हे हम्म. असं सारखं व्हायला लागलं म्हणून मॅडम सोबत डिस्कशन झालं तेव्हा त्यांनी हे सांगितलं. आणि ते 8 दिवसात असं झालं की एका दिवशी 3 लोक आली आणि तिघांनाही असं होतं की मला पाहिजे, मला पाहिजे असं. तर छान. तो खूप वेगळाच अनुभव होता. आणि इतर संकल्पामध्ये मी लिहिलं होतं सामूहिक चेतनेशी रिलेटेड. आणि आश्चर्य म्हणजे आपण आता रोज सामूहिक चेतना, जसं आता मॅडमनी लव्ह लाईटचं सांगितलं तसं, तर रोज मला ना सामूहिक चेतनेसाठी काहीतरी वेगळं सुचतंय. म्हणजे आपलं सकाळचं ध्यान झालं ना की काहीतरी वेगळी संकल्पना येते सामूहिक चेतना पेरण्यासाठीची. म्हणजे फॉर एक्झाम्पल कधी एखाद्या दिवशी माती मधल्या पण सूक्ष्म जीवांसाठी येते. एखाद्या दिवशी असं होतंय की आपले आकाशात जे तारे ग्रह आहेत जे मोठे मोठे आहेत तेच आपल्याला फक्त दिसतात किंवा त्यांची नावं माहिती आहेत, पण ते सोडून अजून बाकीचे पण आहेत, त्यांच्यासाठी येतंय. असं वेगळं वेगळं काहीतरी सामूहिक चेतनेसाठी पण सुचतंय म्हणा, किंवा ते येतंय आतून, म्हणजे गायडिंग एनर्जी जी आहे ती ते देते. तर ती सामूहिक चेतनेबद्दल मी लिहिलं होतं की माझ्याकडून जितकी जास्त सामूहिक चेतना सगळ्यांना लव्ह लाईट स्प्रेड करता येईल आणि सगळ्यांसाठी साठी सगळ्यांना काही माझ्या बाजूने मी एनर्जी देऊन होत असेल तर ते माझ्याकडनं जास्तीत जास्त व्हावं, हा इतर संकल्पामध्ये मी लिहिलेला एक संकल्प हा होता. फार महत्वाचा आहे बरं का, कारण सगळ्यांना सांगते मी, जेवढं आपण सामूहिक चेतना पेरण्यामध्ये कॉन्ट्रीब्युट करू ना, ऍक्च्युली आता ग्रुप कॉन्शियसनेस आपला वाढणार आहे ना, ग्रुपनी विकास होणार आहे, इंडिव्हिज्युअल नाहीये, हे सांगितलं मी तुम्हाला. मग जसं ग्रुप पुढे जाणार आहे, ढकलला जाणार आहे, तसंच सामूहिक चेतना आपण पेरतोय म्हणजेच आपलाही विकास त्याच्यात जाणार आहे. हे गोष्ट लक्षात घ्या तुम्ही. आपण सामूहिक चेतना पेरते म्हणजे ते ग्रुपमध्ये आपण कॉन्ट्रीब्युट करतोय म्हणून आपल्याला पुढे जायची ऊर्जा मिळणारच मिळणार आहे. हा. तर ते एक झालं सामूहिक चेतनेबद्दल. वेगळ्या वेगळ्या गोष्टी ज्या माहिती नव्हत्या किंवा विचार पण केल्या नव्हत्या त्या गायडिंग एनर्जी थ्रू येत आहेत की एकदम सूक्ष्म मधल्या सूक्ष्म लेवलला जाऊन पण मी सामूहिक चेतना देऊ शकते, पेरू शकते असं. आणि आत्ता मॅडम बोलत असताना जो पॉज झाला त्याच्यात आठवलं मला की जसं जसं मी हे करायला लागले ना बारीक बारीक गोष्टींसाठी पण सामूहिक चेतना, तसं मला ना म्हणजे आता समजा मी जसं सांगितलं मातीतल्या सूक्ष्म जीवांसाठी, तसं झाडांसाठी केलं तर ते जसंही सामूहिक चेतना पेरते तसं तसं त्याच्याबद्दलचं ज्ञान, गूढ ज्ञान जे म्हणतोय किंवा डीप मधलं काहीतरी, आता म्हणजे एखादं झाड आहे तर फॉर एक्झाम्पल पिंपळाचं झाड, वडाचं झाड, जे काही आहे ते, तर कुठल्या तरी व्यक्ती थ्रू, ग्रुप थ्रू मला त्याच्याबद्दलची डिटेल माहिती मिळायला लागली जी की आधी मला माहित नव्हती.
कदाचित म्हणजे बाकीच्यांना माहित असेल, मला नव्हती, पण ती माहिती मला आता मिळायला लागली सामूहिक चेतना पेरल्यानंतर. हे मला आता थोडंसं कनेक्शन लागलं. आणि असेन्शन साठीचं पण मी लिहिलं होतं इतर ह्याच्यामध्ये संकल्पामध्ये, अर्थचं स्मूथ असेन्शन व्हावं त्यासाठी म्हणून. तर ती पण माझ्याकडनं ऑटोमॅटिकली ते संकल्प लिहिल्यापासून रोज न चुकता त्यासाठी पण प्रार्थना आणि या गोष्टी होत आहेत. आणि आपल्या जे काही विहंगमसाठीच्या कार्यक्रमांचे लिहिले होते, जसं की दासबोधाचं जे आहे त्याच्यात ओव्या वगैरे श्लोक सिलेक्शन होतं. ते चालू आहे, पूर्ण नाही झालं, पण जे लिहिलेलं तेवढं तरी झालंय माझं. त्याच्यानंतर ना कोर्सचं मटेरियल जे आहे ते कलेक्ट करायचं होतं, ते ते झालं. तर असे एक दोन तीन होते ते. तर असं टोटल बघितलं तर माझे 7 संकल्प पूर्ण, म्हणजे खूप अपेक्षेपेक्षा किंवा काय म्हणू त्याला, खूप म्हणजे शब्दच नाही आहेत त्याला सांगायला, इतक्या छान पद्धतीने ते पूर्ण झाले. तर त्यासाठी आपल्या ग्रुप एनर्जीचे खूप खूप धन्यवाद. मॅडमनी ज्या काही टेक्निक शिकवल्यात, शिवसर्वोदय शास्त्र शिकवलंय त्यासाठी त्यांचे खूप खूप धन्यवाद. शिवसर्वोदय शास्त्राचे पण धन्यवाद. आणि अजून एक ऍड करावंसं वाटतंय की सकाळचं जे आपलं ध्यान झालं त्याच्यामध्ये नक्षत्रांचा विषय चालला होता. तेव्हा खूप बोलायचं येत होतं आतून, पण ध्यान पण करायचं होतं, त्यामुळे मी बोलू नाही शकले. की मॅडम जे नक्षत्राचं झाडाचं सांगितलं, तेव्हा येत होतं की नक्षत्राचं जसं झाड असतं तसं नक्षत्राचं प्राणी आणि पक्षी अशा दोन गोष्टी असतात. आणि प्राणी जो आहे तो आपलं पास्ट रिप्रेझेंट करतो, आणि पक्षी जो आहे नक्षत्राचा तो आपलं फ्युचर रिप्रेझेंट करतो. हे ज्ञान कुठून तरी मिळालं, म्हणजे आता मला आठवत नाही एक्झॅक्टली मला कुठून मिळालं ते, पण ते एक शेअर करायचं होतं की जो आपला काय नक्षत्राचा म्हंटले पक्षी, तुम्ही? जसं नक्षत्राचं आपल्या नक्षत्र हा, जन्म प्राणीचं काय? नक्षत्र झाड असतं, हम्म. तसं आपल्या नक्षत्राचा प्राणी सुद्धा असतो आणि पक्षी सुद्धा असतो. हम्म. तर जो प्राणी असतो तो पास्ट लाईफ रिप्रेझेंट करतो, बरोबर आहे. आणि जो पक्षी जो असतो तो आपलं फ्युचर रिप्रेझेंट करतो. बरोबर तर आहे. त्या पक्षाला जर कनेक्ट झालं तर आपल्याला फ्युचरमध्ये काय करायचंय, जसं आपण लाईफ पर्पज म्हणू किंवा हो. आपल्याला काय पुढे जाऊन करायचं, त्या गोष्टी जर त्या पक्षाला आपण कनेक्ट झालो, किंवा त्या पक्षाचे जे काही सिक्स सेन्स म्हणा किंवा ॲबिलिटीज आहेत त्यानुसार आपण त्या पक्षाला जर कनेक्ट झालो तर आपल्याला फ्युचरमध्ये काय करायचं हे क्लिअरिटी पण येते. आणि फ्युचरसाठी तो नक्षत्राचा पक्ष आपल्याला, म्हणजे तो रिप्रेझेंटेशन त्याचं करतो आपल्या फ्युचरचं, आपल्या एक्झॅक्टली. नक्षत्राच्या आता संकल्पात मी हे सांगणारच आहे. आणि तुम्ही ज्या वेळेला नक्षत्र शब्द उचलला त्यावेळेला मी तेच बोलणार होते की तुमचं झालं समजून की नक्षत्राचं बोलणार होतं, तेवढ्यात तुम्ही ते काढलाच विषय. तर हे जे झालं ना, तुम्ही म्हटलं मातीतले जीवाणूंशी वगैरे, तर हे सगळं तिथे जे केलं ना आपण शिबिरामध्ये नक्षत्रांच्या झाडांबरोबर मातीबरोबर, त्यामुळे ते जास्त आता तुम्हाला ते ज्ञान हायर लेवलचं यायला लागलं. हीच हम्म. प्रोसेस समजून घ्यायची आहे. तसंच आता आपल्या ग्रुपमध्ये आपण जे 40 जण आहोत, सकाळी पण बघा 40-45च असतात, येत नाहीत सगळे. हे जे आपण आहोत ना, एक विचार समजा माझ्या मनात आला तर तो तुमच्या मनात आपोआप येणार आहे. हा पण लक्षात घ्या, कसं विचार म्हणजे आपोआप आपल्या मनात विचार येणार आहे. त्यामुळे आता आपल्या विचारांवर काबू ठेवणं फार गरजेचं आहे. कोणाच्या ह्याच्यात जर एखादा विचार आला तर तो येणार आहे. आता हे जे तुम्ही म्हणताय नक्षत्र, मी शब्द उच्चारणार तेवढ्यात तुम्ही उच्चारला. मी संकल्पात लिहूनच ठेवले की तुम्हाला आता ही प्राण्यांची ऊर्जा, झाडांची ऊर्जा, पक्षींची ऊर्जा, हे संकल्प द्यायचेच आहेत. माझ्या डायरीत आहेत, मी दाखवते फार तर. तर ते तुम्ही बोललेलं आहात, म्हणजे तुम्ही सगळ्यांनी बघा कसं होतंय बरं का. म्हणजे एक विचार आपण केला की तो तुमच्याकडे स्प्रेड होणार आहे, इतकं भराभर कॉन्शियसनेस आपला वाढणार आहे. आणि एकमेकांमुळे आपण हातात हात घालून जाणार आहोत. त्यामुळे पूर्ण हे विचारांना हे म्हणून मग सगळ्यांना का नाही मीटिंग मी ठेवत हे. तर ते पण महत्वाचं आहे की ऊर्जा सांभाळायच्यात आता आपल्याला. तर खूप खूप धन्यवाद अमृता मॅडम, छान सांगितलं तुम्ही. तुमचे संकल्प पण पूर्ण झाले. अनुजा मॅडम बोला, हात वर दिसतोय. आणि अनुजा मॅडम नंतर कोण बोलणार आहे सांगा. व्हिडिओ सुरू करा अनुजा मॅडम, करताय का? हो. तर नंतर कोण बोलणार आहे त्यांनी हात वर करून ठेवावा. बोला मॅडम. तुमचं नेटवर्क वीक दिसतंय. वीक असेल तर व्हिडिओ बंद केला तरी चालेल, माझं पण वीकच आहे. तर आता सुरुवातीला होते की मॅडम म्हणल्या की आपण आपल्या मनात जे येतं ते समोरून बोललं जातं. तसं कालच मी माझ्या नक्षत्र झाडाशी कनेक्शन झालेलं. हा, बोला ना. कनेक्शन मला वाटतं की हा काय कोइन्सिडन्स आहे, कारण कालच बरेच दिवसानंतर काल मी म्हणजे
बसलेले शांतपणे आणि मला ते झाडाची आठवण आली, त्या वडाच्या झाडाची. आणि त्याच्यानंतर ऑटोमॅटिक माझं सुदर्शन पिरामिड सोबत कनेक्शन झालं आणि थोडंसं ध्यान झालं. आणि बरोबर आज सकाळी मॅडम मी त्या नक्षत्र झाडा म्हणजे सांगितले की कुणाचं कनेक्शन होतं, तर कालच बरोबर म्हणजे बरेच दिवसानंतर मी काल त्यानंतर मी ज्या आंब्याच्या झाडाखाली अ, त्यांचं बहुतेक डिस्कनेक्ट झालं नेटवर्क इश्यूमुळे. डिस्कनेक्ट झालं. अजून कोणाला बोलायचंय का पुढे? माझं आता हा येतोय आवाज? हा, नेटवर्क येतोय. डिस्कनेक्ट झालेलं. येते, मी तेच म्हटलं होतं व्हिडिओ बंद करा. हा हो, येते या बोला. नेटवर्क आणि आता हे नेटवर्क संदर्भात पण ना मागच्या 1 महिन्यापासून माझा हॅलो इतका इश्यू येतोय. खूप नेटवर्कचा इश्यू येतोय मला. माझ्याकडे 2 डिफरंट नेटवर्क आहेत आणि सेम हॅलो म्हणजे हा आवाज येतोय. येतोय की. हा, हे नेटवर्कचे पण मॅडम मागच्या हॅलो महिन्यापासून आहे ना, या मार्च सुरू झाला कोण तेव्हापासून इश्यू बोलतोय येतोय मला अनव्हॅल्यू नेटवर्कचा करतोय? खूप. मला तर कोणी अनम्यूट हो. दिसत मी नाही. सुनेत्रा देशपांडे मॅडम. हा, कोण बोलताय? सुनेत्र मॅडम, अहो तुम्ही मीटिंग मध्ये दिसतच नाहीये. मी सुनेत्रा देशपांडे. हो ना, पण तुम्ही दिसतच नाहीये मीटिंग मध्ये हो, बोलताय दिसतच तरी. नाहीये मीटिंग मध्ये. हो, बघा दिसत आता हे नाही. काय आहे मी. मिरॅकल्स आहेत, आहे की नाही? नाही हो, नाही आहे, पण आवाज नाही सुरू आहे त्यांचा. अहो आहे ते. कुठं दिसताय? त्या पण बोलताना दिसत आवाज नको नाही का स्टार्टिंग. दिसायला? हा, नाही दिसल्या दिसल्या आहेत, पण त्यांचं अनम्यूटच आहे. सॉरी, म्यूटच आहे. अनम्यूट नाही तरी हा, आवाज येतो. बोला बरं त्यांचा सुनेत्र मॅडम, बोला बरं जरा. हॅलो, बघा, येतोय का अरे मॅडम सगळ्यांनी आवाज? बघा आता. आवाज येतोय. हो. मला त्या दिसत नाहीयेत, पण तरी पण त्यांचा आवाज येतोय. आता असे मिरॅकल्स होणार आहेत, डोकं चक्रावून जाणार आहे, लक्षात घ्या. मॅडम, अनुजा मॅडम, झालं का? सुनेत्र मॅडम थोडस थांबा. अनुजा मॅडम, तुमचं झालं हो. का? हो हो. हो, मला फक्त हेच सांगायचं मॅडम की मी संकल्प आता जे करते ते माझे म्हणजे कौटुंबिक स्तरावरचे संकल्प असे होतच नाहीयेत. आणि मागच्या वेळेस तर चंद्रग्रहणाचं होतं, त्यामुळे मी सामूहिक चेतनेशी रिलेटेड केले म्हणजे संकल्प लिहिला होता आणि तो माझा पूर्ण झाला. आणि रेग्युलर कंटिन्यू मी सामूहिक चेतना पेरण्यासाठी केला होता, कारण मी आधी पण सामूहिक चेतना पेरत होते, पण रोज नव्हते तसं होत माझ्याकडून. तर ती सामूहिक आता चेतना पेरली. कौटुंबिक संकल्प सोडवूनच द्या थोडस, एक अर्धा दिवस तरी. नाही, उद्यापासून करतच नाही हा मी आधीपासून नाही, नाही करत. सगळ्यांसाठी बोलतीये मी, आपली संकल्पाची मीटिंग आहे ना. करूच नका हो. कौटुंबिक. हे 8-10 दिवस तरी ऊर्जा वाईट आहे. ह्यामध्ये आपलं क्लिन्झिंग, आपला आत्मा, आपलं अध्यात्म, दुसऱ्यांची सेवा, दुसऱ्यांची म्हणजे नातेवाईकांची, घरातल्यांची, मैत्रिणींची नव्हे, हे पूर्ण लक्षात ठेवा. दुसऱ्यांची म्हणजे आपलं काही नातं गोतं नाही, डीएनए कनेक्शन नाही, ब्लड रिलेशन नाही, अशांची सेवा, जिथे स्वार्थ काहीच नाही आहे आणि कर्मविरहित करायची आहे सेवा. तर हे फार महत्वाचं. अनुजा मॅडम, खूप खूप धन्यवाद. तर एक 10 दिवस तरी हेच करायचंय आपल्याला. अजून हा, सुनेत्र मॅडम बोला तुम्ही आता. व्हिडिओ सुरू करताय सुनेत्र मॅडम? हो, करते हा, करते करा मॅडम. करा करा. कारण हो, माहिती काही दिसत नाही तुमचं. वंदन मॅडम. व्हिडिओ करा की हा, सुरू. शिव हा केला ना, येतोय? नाही दिसत आहेत, अजूनही त्या नाही मला दिसत दिसत पण आहे. नाही दिसत आहे सुरू. आणि माईक हॅलो. पण नाही दिसत. आवाजही अनम्यूट आहे तरी पण आवाज येतोय. हा, मी व्हिडिओ स्टार्ट करा म्हणते, हॅलो, बघा करा. मॅडम, व्हिडिओ दिसत नाही. केला ना, केला. नाही नाही. केलाय स्टार्ट मॅडम. बघा मग आता चमत्कार बघा. बोला. नाही दिसत आहे. व्हिडिओ दिसतच नाही. तुम्ही काय BSNL चं वापरताय काय? आम्हाला आमचं दिसणं झूम. बोला बोला. बोला आता, नुसतं बोला. बीएसएनएलच मी ना माझं मॅडम, व्हिडिओ बीएसएनएल सुरू शिवाय करून जाणार ठेवते. कुठं? बोला बोला. हा, हा हा, काही नाही मॅडम, माझे 3-4 संकल्प होते. ते छानपैकी पूर्ण झाले 3-4 तरी, आणि 2 पुढे गेलेत. छान. तर एक म्हणजे मी तिकडे आले होते पुण्याला. हम्म. तर जे काही मला जी मी ठरवलेली कामं होती, तुम्हाला माहितीये, ते रिनोव्हेशनच्या संदर्भात चौकशी करायची होती. त्याच्यानंतर हो. घरातलं काही ठरवलेली कामं, थांबा, साफसफाईची आता म्हणा वगैरे. रिनोव्हेशनचं सांगू द्यात मला लगेचच. तर रिनोव्हेशनचं मॅडमनी बोलवलं होतं आणि ह्याला वास्तुशास्त्रज्ञाला चेक करायला. आणि त्यांनी चेक केलं, तर त्यांना आपल्या मरकबाच्या खाली गेल्या गेल्या त्यांचा लॅकर अँटेना 180 डिग्री शिफ्ट झाला.
आणि भयंकर ऊर्जा दाखवली. मला लगेच फोन आला, मॅडम कुठून दिलं होते, काय आहे हो, केवढ्याला आहे. म्हणजे सगळ्यांना सांगायचंय बघा, बक्षीस दिलेले आहेत मी काहींना मर्कबा, आणि मग काहींना विकतही दिलेले आहेत. तर ह्या मर्कबाला आता आपल्याला खूप डीप मध्ये जायचंय, लक्षात घ्या. हे सुद्धा ध्यानातनं जे काही आलं होतं ना त्यावेळेला, इट मेक्स अ सेन्स. आपल्याला जे जायचंय त्या मर्कबाबरोबर जायचंय, बॉडीच्या मर्कबाचं हे सगळं आपण डिटेलमध्ये घेणार आहोत. तर हे मला मी काही सुनित्रा मॅडमला बोलले नाही, म्हटलं कधी मॅडम सांगतील, पण मॅडम खूप बिझी आहेत मार्च एंडिंगमुळे, त्या जॉब करतात. तर हे मी आता लगेच धागा पकडून सांगते, एवढी पावर त्यांना मर्कबाच्या खाली दिसलेली आहे. त्यांना काहीही माहिती नाहीये, पण केवळ ऊर्जा मोजताना लक्षात आलं की खूप ऊर्जा आहे याच्या खाली. बोला मॅडम, आता सुनेत्रा मॅडम पुढचं हा, बोला. तर ती मी फक्त विचारपूस करण्यासाठी बाबा काय कसे डिसिजन घ्यावे पुढे याच्यासाठी बोलवलं होतं, पण त्यांची व्हिजिट झाली त्या निमित्ताने. हम्म. छान. आणि काम 2 दिवसासाठी ठरवून गेले होते. अ ती माझी 2 दिवस तिथे जी जी कामं करायची असं ठरवून गेले होते मी, ती झाली. ती ती माझी झाली. छान. आणि प्रतिपदा संकल्प करताना माझ्या डोक्यात आलं होतं की बाई आज आपण काय झालं, नेटवर्क गेलं का अनुजा मॅडम? ह्यांनी काय फोन बिन वापरला का हो याला, व्हॉइस साठी? त्यामुळे असं होतं का? नाही नाही मॅडम, हॅलो. नाही हा. नाही, व्हॉइससाठी नाही, त्या आहेत ऍक्च्युली, पण त्यांचा आपल्याला ना व्हिडिओ दिसत आहे ना. नाही, ऑडिओ साऊंड साठी आपल्याजवळ पर्याय असतो ना, की फोन कॉलिंग वायफाय वर वापरायचं का केली. आपलं हे वापरायचं. तर त्या नाही काही नाही ऑप्शन त्यांनी वेगळा घेतल्यामुळे असं होतंय का, नाही, कारण व्हिडिओ. काहीच नाही मॅडम, काहीच नाही. नाही. हॅलो, येतोय आवाज? आवाज येतोय, बोला, काय बोलायचंय अजून? हॅलो. बोला ना मॅडम, आवाज येतोय तुमचा. हा हा, तर ते मी जे ठरवलं होतं त्या दिवशी शनिवारी प्रतिपदा झाल्यानंतर संध्याकाळी का दुसरा दिवस होता मला वाटतं, तर त्या दिवशी मी जे ठरवलं दान वस्त्रदान ते सगळं मला करता आलं त्या दिवशी, त्यामुळे मला खूप आनंद झाला. छान. ऑफिसची धन्यवाद. 2-3 कामं. येतोय का आवाज मॅडम? आवाज येतोय, पण तुम्ही बोलत राहा ना. श्रद्धा मॅडम, तुम्ही सांगताय का जरा हा, तुमचं माझी मानदुखीचं? जी ऑफिसची 2-3 कामं खूप महत्वाची होती. मी तुम्हाला म्हणलं की मला मागच्या 2 खूप त्रास झालेला. हॅलो हॅलो. मॅडम अहो, तुम्ही बोलत राहा. हा, ऐकायला नाही तर आलं तर आम्ही त्या सांगू तुम्हाला. संदर्भात मी हा. माझी ऑफिसची 2 कामं पुढे गेली मॅडम. आता ऑन झालं त्यांचं, सुनेत्रा हा, देशपांडे. आता झालं. हम्म. माझी जी ऑफिसची 2 कामं अडकलेली होती खूप मोठी, ती पुढे गेली. मी त्यांना स्पॉटलाइट दिलेला आहे, माझा रिप्लेस केलेला आहे, तरीही स्क्रीनवर काही आलेलं नाही. हा दुसरा चमत्कार बघा. मी त्यांना आता माझा बंद पण केला होता व्हिडिओ, त्यांना स्पॉटलाइट पण दिला होता. आता रिमूव्ह स्पॉटलाइट ऑप्शन येते, पण ते आपल्याला दिसत आहेत का, नाही दिसत आहेत. ठीक आहे मॅडम, झालं सांगून सुनेत्रा मॅडम. हा ठीक आहे मॅडम, हा पाहिजे तर नंतर परत आपण बोलू, हा, ठीक आहे. आता मला श्रद्धा मॅडमची आठवण झाली. श्रद्धा मॅडम आहेत का, श्रद्धा कदम मॅडम? हो मॅडम, आहे तर मी. त्यांचं पण एक मानदुखीचं आज त्यांनी लिहिलं म्हणून मला आठवण झाली. ते जरा सांगा, पिरॅमिडला आल्यापासून काय काय झालं. हो. पिरॅमिडला शिबिर केलं मॅडमनी. हे बघा, नुसतं पिरॅमिडला येणं आणि 5 दिवस त्या परिसरात राहणं यांनी बरेच बदल होत आहेत बरं का. तर हे तुम्ही मला सांगत नाहीये जे लोक करून आले ते, पण श्रद्धा मॅडमनी मला सांगितलं. बोला श्रद्धा मॅडम, व्हिडिओ सुरू करताय? अह, बरं. नाही तसंच तर मॅडम, व्हिडिओ करायचं. नाही सुरू करत, हा, अशीच ओके, बोलते. बोला. हो हो, चालेल. माझी ज्यावेळेस पिरॅमिडला येण्यापूर्वी मी जेव्हा जेव्हा ध्यानाला बसायचे तेव्हा प्रचंड प्रमाणात माझी मान दुखायची. म्हणजे मी ध्यान झालं तरी सुद्धा मान खाली वाकू शकत नव्हते, किंवा अशी वरवर वरवर जायची ध्यानामध्ये, कधी कधी खाली खाली जायची, पण ध्यान झाल्यानंतर ते कंटिन्युटी राहायची, दुखायची मान. मग का होतंय असं, तर विचारलेलं मॅडमला, मॅडम म्हणे क्लिन्झिंग होतंय त्याच्यामुळे ती दुखते. तर मग ज्यावेळेस मी शिबिराला आले, 5 दिवस शिबिर अटेंड केलं पिरॅमिडला गेल्यानंतर, आणि ज्यावेळेस मी पिरॅमिडला पहिल्या दिवशी जे ध्यान झालं, त्यानंतर एवढा फरक पडला माझ्या मानेमध्ये. त्या दिवशी खूप दुखली ती मान,
ध्यानामध्ये जाणवत होतं की ते दुखतीये, प्रचंड दुखत होती. पण जेव्हा ध्यान पूर्ण झालं, हळूहळू हळू ते दुखणं बंद झालं आणि आजपर्यंत ती मान काही माझी दुखली नाही. म्हणजे एवढा आधी फरक दुखायची पडला. का पिरामिडला यायच्या हो आधी दुखायची का हो पिरामिडच्या दरम्यान? हो. नाही नाही, पिरॅमिडला येण्यापूर्वी माझी दुखायची, ध्यानामध्ये दुखायची. मान खूप दुखायची. पण पिरॅमिडला जेव्हा मी 5 दिवसाचं शिबिर केलं, त्यामध्ये ध्यानामध्ये ज्या वेळेस आपण सुरुवात केली, पिरॅमिडला ध्यान करायला सुरुवात केली, तेव्हा पण माझी दुखायची. पण हळूहळू हळू ते ध्यानानंतर माझी मान दुखायची पूर्णपणे थांबली कारण आणि आता. पिरॅमिड काय करतो, हिलिंग करतो ना सगळ्या बोन्सवर, पहिलं हाडांवर पहिल्यांदा हिलिंग होतं पिरॅमिडचं. तर ठीक आहे, अजून पिरॅमिडचे बरेच रहस्य बाहेर येत आहेत. हा. भाग कळेलच तुम्हाला, पण शिबिरार्थींनी जरा लिहा, टिप्पण करा. जसं मी आता डॉट जोडला अमृता मॅडमचा, की त्यांना ते काही हे येतंय जीवाणूंचं, मातीतल्या ह्याचं, हे पुढं गेलं ना, कारण आपण माती संपर्क, जननी संपर्क सुद्धा आपला अजेंडा होता. तर हे जास्त जास्त होणारच आहे. आणि त्याचं मग तुम्ही आता सांगणार आहे संकल्प काय पेरायचे त्याचं, ते अजेंडा आहेच आहे आपला, म्हणून त्या बोलल्या. अजून सांगायचंय कोणाला? मॅडम, ते पडल्यासारखं वाटतंय त्याच्याबद्दल सांगायचं होतं. हा, ते पण सांगते. हा, मला ना म्हणजे आत्ता नाही वाटत असं काही, पण मागच्या एक 8-10 महिन्यापूर्वी आहे ना, ठीक आहे ना, झोपल्यानंतर केव्हाही वाटू दे ना, हा, कारण हे तर जवळपास 90 झोपल्यानंतर पासून सुरू झालंय ना, हा, 1990 गाढ झोपेत. पासून सुरू झालंय ना हे सगळं. हो. हम्म. तर गाढ झोपेत असताना मला म्हणजे स्वप्न पडते, तसं स्वप्न पडायचं की मी शिडीवरनं वरती चढलीये आणि मध्यावर वगैरे गेल्यावर किंवा पहिले 2-3 स्टेप चढल्यानंतर माझा पाय सटकलाय आणि मी खाली पडते. आणि बरोबर. मग परत मी सावरते आणि परत वरती चढते. असं वाले हम्म. अधनं ते स्वप्न गाढ झोपेत दिसायचे. आता हल्ली नाही होत आहे असं काही. हम्म. ते सांगते मी आता. हे संकल्प मला सांगायचेच आहेत ना तुम्हाला, त्याच्यात ते आहेच आहेत धागे, सगळे बोलणारच आहे. अजून कोणाला बोलायचंय? काही अनुभव सांगायचेत, काही बातम्या सांगायच्यात आहेत. घर पण सगळ्यांची बुक झालीत, बोलायचं नाहीये ना, काय करणार. चांगल्या चांगल्या बातम्या आहेत, ते वाट बघतायत अजून थोडं पुढे जाण्याची. ठीक आहे, चला. तर रेकॉर्डिंग मी बंद करते, किंवा थोडस कार्यक्रमाबद्दल सांगून घेते आणि मग रेकॉर्डिंग बंद करते. तर आता मॅडम कार्यक्रम घेऊन मॅडम घ्या. मला बोलायचं. कोणाला? बेंद्रे अर्चना. तुमचं गेलंय का पुढं? बेंद्रे. हो, केलं. गेलं, अरे वा, हो. बोला. छान. पिरॅमिड वरनं आले. आत्मवंदन मॅडम. पिरॅमिड वरनं आल्यावर शिरोसरडेच्या रेडिओ त्या सुरू करायचंय का? नको. हा, ठीक आहे, बोला. आणि तिथून 2 वेळा आपलं ध्यान झाले पिरॅमिड मध्ये. त्या ऊर्जेने मी घरी आले आणि मग मला फोन आला. मग त्यानंतर मी गेले. मग असं पहिले रिलेशन पहिले हे केलं, म्हणजे बोलून घेतलं प्रेमाने वगैरे, अशी ऊर्जा देऊन जे शिरोसरमध्ये सांगितलेले नियम त्या श्वासानुसार ते बाहेर पाय टाकला, त्याच्याशी बोलले त्या गोष्टीवर. मग ते सगळं पूर्ण व्यवस्थित आलंय, म्हणजे आमचं छान बोलणं वगैरे सगळं झालं. आणि आता परवाशी फोन आला की तुम्ही या म्हणून. आणि सगळं आता मनासारखं होतंय. हो, ठीक. सगळं पिरॅमिडच्या ऊर्जेने सगळं काम झालं म्हणजे. पिरॅमिडच्या ऊर्जेनी असं नाही म्हणायचं. हा, पिरॅमिडची ऊर्जा तर आहेच, पण तुम्ही केलं ना सगळं. हो, केलं केलं. नसतं तर काय झालं असतं, दगड तिथे येऊन केलं शोधून. केलं आणि माझे चक्राचं तेव्हा चालू होते ना, ऍक्टिव्हेशन सगळे आपले चालू होते हो ना, हो. चक्राध्ययन. हम्म. मूलाधार चक्र आणि मणिपूर चक्राने पूर्ण ब्रह्मांडात मी ते सगळं पेरत गेले, ते सगळं पूर्ण होत गेलं मॅडम. हम्म. आणि अशा 3-4 गोष्टी माझ्या पूर्ण, म्हणजे आता प्रोसिजर मध्ये आहे. आता कळतीलच बातम्या सगळ्यांना. खूप गुड न्यूज आहेत, सांगितलंय मी. तर मॅडम करतायत. अर्चना मॅडमचं महत्व आहे, तुम्हाला सांगते. खूप लाईफ बदललंय. बेड रिडन होत्या मॅडम, त्यांना काय उठता पण येत नव्हतं बेडवरून, पण ध्यान केलं, चिकाटीने ध्यान केलं, सांगेल तेवढं केलं. काहीही माहिती नव्हतं. झूम लिंक पण जॉईन करता यायची नाही. आनापानसती व्हिडिओ पाठवला, ते नुसत्या वेड्यासारखं त्यांनी तो माझा व्हिडिओ लावायचा, बसायचं. त्या व्हिडिओनी ऍक्च्युअली वेड लागतच लागतं. पण नवीन लोकांना तुम्ही देताय का? त्यांना कितपत लोक देत आहेत? 1 आणि 2च लोक मला तर कळतं. मला, मी ज्या लोकांना विचारते काय केलं, कोणी केलं, हे थोडं करा. आता कोऑर्डिनेटरनी करा, ग्रुप मधल्यांनी करा. असं काही नाही की त्याला कोऑर्डिनेटरच पाहिजे, काउन्सिलर्स पाहिजे. तुम्ही कोणतेही नवीन लोक तुम्हाला जॉईन झालेले ग्रुपवर दिसतात, त्यांना स्वतःहून करा आपुलकीने चौकशी.
आपले ग्रुप मेंबर आहेत, आपल्याला पण ऊर्जा त्यांची वाढली तर मिळणार आहे. तर हे करायला लागा. तर याच्यामध्ये अर्चना मॅडमनी खूप जिद्दीने केलं. पहिल्या 15 गोळ्या बंद झाल्या, उठायला लागल्या, काम करायला लागल्या, सगळं रूपच बदललंय त्यांचं. सगळं दुखणं खुपणं तर जाऊ दे, बाकीचं सगळं सुधारत चाललंय. आणि आता खूप ज्या अशक्य गोष्टी वर्षानुवर्ष होत नाहीत अशा झाल्यात. आता तुम्हाला सांगते, 24 वर्ष घर बघत होते, एक जण पण होत नव्हतं आणि झालं. तसंच अर्चना मॅडमचं आहे, जे झालंय ते काही इतक्या सहजासहजी नाही ना होत लवकर. सांगतील आता त्या. ठीक आहे, धन्यवाद अर्चना मॅडम. धन्यवाद अजून मॅडम. अजून कोणाला बोलायचंय का? अजून एक दोन न्यूज आहेत. आहे बरेच लोक. काल सुद्धा एकीला मेसेज पाठवला, मला बोलायचंय. म्हटलं अहो सांगा. नाही नाही, जाऊ दे पुढे मग सांगते. लगेच मला मेसेज आला, जाऊ दे पुढे बसा, पुढे जाण्याची वाट बघत बसा. शोभा मॅडम बोलायचंय? तुम्ही अनम्यूट आहात. बरं ठीक आहे, चला. तर आता थोडस माझं फ्लिकर व्हायला लागलं ना, मग मला मोबाईलवर शिफ्ट व्हावं लागेल. तर सगळ्यांसाठी कार्यक्रमाचं बोलून घेते, संकल्प पेरणीचं, आणि मग खास बाकीचं सगळं डिटेल बोलते. तर याच्यामध्ये संकल्प पेरणी आता काय करायची या प्रतिपदेला, तर उद्या अमावस्येनंतर येणारी प्रतिपदा आहे, तुम्हाला माहिती आहे. मी सांगणार नाही, वही उघडायची आहे. त्या वहीत बघून काय, तिथे वही बघून शंका आली, आपल्याला अक्षर कळलं नाही, आपल्याला कळलं नाही, विचारा ना. ग्रुप कशासाठी केलाय आपण? विचारा ना, नक्की कन्फर्म करा ना, चुकीचं का करता? तर हे गोष्ट, तर आपले जे कार्यक्रम आहेत, तर नंबर 1 लिहून घ्या आता. फर्स्ट प्रायोरिटी ओंकार ध्यानाला द्यायची आहे सगळ्यांनी. तुम्ही 4 महिन्याचं जॉईन करा अथवा 1 महिन्याचं जॉईन करा. का? तर आता चक्रध्यान झाल्यावर ध्यान नाहीये. एप्रिलमध्ये कुठं ध्यान आहे आता चक्रध्यान झाल्यावर? जे काही आता घेत श्रद्धा मॅडम, तेवढंच. त्या किती तारखेपर्यंत येणार आहे? किती तारखेपर्यंत येणार आहे मॅडम तुम्ही? 1 तारखेपर्यंत 1 घेणार आहे मॅडम. तारखेपर्यंत श्रद्धा मॅडम घेणार आहे. चक्रध्यान झाल्यावर ध्यान नाहीये. आणि तसंही ध्यान जरी असतं तरी ओंकार ध्यान फर्स्ट प्रायोरिटी आता रात्रीचं आहे. आपण त्याच्यात वेगळं वेगळं घेणार आहे. आता आजच बघा तुम्ही, योगनिद्रा आहे. या सगळ्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत. त्यामुळं एप्रिल महिन्यात तरी ओंकार ध्यान 4 महिन्याचा कोर्सला फर्स्ट प्रायोरिटी द्या. त्याच्यानंतर पैसे असतील जवळ, खर्चायची तयारी असेल तर हायर टाका. 2 नंबरचा कोर्स प्रायोरिटी. 3रा नंबरचा कोर्स हायर चक्र आहे, त्याला मी फर्स्ट प्रायोरिटी देत नाही. ओंकार ध्यान फर्स्ट प्रायोरिटी. काहींना वाटतंय आपण चक्र ध्यान केलं नाही तर हायर चक्र करायचं का? करायचं. कारण आता ही जी चक्र आहेत ना, ती सगळी आता ऍक्टिव्हेट व्हायला लागली, ऊर्जा येते. ज्या वेळेला ऊर्जा येते त्याच वेळेला आपण तिथे फोकस लावला की सगळं होतं ना, बरोबर बरोबर बरोबर. त्यामुळे असं काही नाही आहे चक्राचं करायचं. हे चक्र डायरेक्ट आता आपल्याला हा सिक्वेन्स काही गरजेचा राहिला नाही. पूर्वी सिक्वेन्स होता ना, आधी मूलाधार करायचं, मग स्वाधिष्ठान करायचं. आता तो हायर चक्र तुम्ही करू शकता. डायरेक्ट आज्ञा सहस्त्रात करू नका, पण हायर करा. कारण प्रत्येक चक्राचं वेगळं वेगळं आहे ना. हायर चक्र म्हणजे आता येणारी जी काही ऊर्जा येते, मॅट्रिक्स तोडण्याची ऊर्जा येते, मल्टी डायमेन्शनल पर्सनॅलिटी आपल्याला कळतीये, वेगळ्या आपण डायमेन्शनला जाऊन येतोय, हे एक होतंय, ती ऊर्जा घ्यायची आहे. त्यामुळे ते डायरेक्ट तुम्ही करू शकता. मीटिंगच बंद